राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवरती 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। निकषांनुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ग्रामीण भागातील पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, सीमांकन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे तसेच जमीन नोंदी व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यभर विशेष मोहीम राबवून गती देणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। सांगली जिल्ह्यातील 6,86,122 खातेदारांपैकी 5,03,460 खातेदारांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे। ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळाला आहे। पश्चिम विदर्भातील विविध भागांत शनिवारी दिनांक 9 मध्यरात्रीनंतर सकाळ दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस झाला। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यांत पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे। या 3 जिल्ह्यांतील एकूण 104 गावे आणि 45 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून तेथे 168 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। छंदाला प्रक्रिया उद्योगामध्ये बदलले तर त्यातून कुटुंबाच्या आर्थिक सक्षमतेचा उद्देशही साधता येतो, हा विश्वास रुजविण्यात अमरावती येथील प्रतिभा गजानन तायडे यशस्वी ठरल्या आहेत। कांद्याला अवघा 50 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर थेट सटाणा बाजार समिती कार्यालयासमोर उभा करीत तीव्र आंदोलन छेडले। परिस्थिती इतकी चिघळली की संबंधित शेतकऱ्याने भर बाजारात गळ्यात दोरखंड बांधून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली। वादळी वारा आणि मुसळधार पावसाने सिंधुदुर्गच्या अनेक भागांत शुक्रवारी सायंकाळी दाणादाण उडाली। वैभववाडीला पावसाने अक्षरशः झोडपून काढले। येत्या खरीपातील कापूस बियाणे विक्रीच्या वेळापत्रक मंजुरीची 3 महिन्यांपासून कथितरित्या ठेवलेली फाईल अखेर मंत्रालयातून बाहेर आली आहे। शेतकऱ्यांना येत्या 15 मे पासून बियाणे विक्र्यास शासनाने मान्यता दिली आहे। जगभरात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत चालले असून एप्रिल 2024 हा जागतिक इतिहासातील तिसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना ठरला आहे। आज दिनांक 10 कोकणात उष्ण व दमट हवामानाची तर विदर्भासह मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। खानदेशात भुईमूग, कांद्याची काढणी सुरूच आहे, तसेच उशिरा पेरणीच्या बाजरीची मळणी देखील सुरू आहे। खानदेशात केळी पट्टा उष्णता व उष्ण वाऱ्यांमुळे होरपळत आहे। लहान व मोठ्या निसवण झालेल्या सर्वच केळी बागांना उष्णतेचा फटका बसत असल्याने त्या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या।